नमस्कार, न्यूज टाईममध्ये आपलं स्वागत. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडं. माझी लढत वैयक्तिक नसून वैचारिक आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रिया. भाजपाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात एनडीए विरोधात भाजपाकडून श्वेतपत्रिका प्रसिद्ध. भारताला विकसित देश करायचं असल्यानं भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणं आवश्यक. पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केलं वक्तव्य. सीमा शुल्क विभागाकडून न्हावा येथे मोठी कारवाई. बंदी घातलेले 11 कोटी रुपयांचे 40 मेट्रिक टन चायनीज फटाके जप्त. सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर ट्रकनं टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिल्यानं अमरावती यवतमाळ मार्गावर भीषण अपघात. 4 तरुण जागीच ठार तर 10 जण गंभीर जखमी. बंद दाराआड चर्चा होत असताना त्या ठिकाणी तुम्ही मातोश्रीवर उपस्थित होता का? मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीला काहीही बोलण्याचं महाराष्ट्रानं लायसन्स दिलं नाही. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थिनींनी काढल्या सुंदर रांगोळी. रांगोळीत अफजल खान वधासह सागरी आरमाराचं केलं रेखाटन. शाळकरी मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार. ठाणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या. राजस्थानच्या जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ पोखरणमध्ये हवाई दलानं दाखविलं सामर्थ्य. वायुशक्ती 2024 अंतर्गत युद्ध आणि हल्ला करण्याच्या क्षमतांचं दिसलं अचंबित करणारं प्रदर्शन. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात राजकोटमध्ये भारताचा इंग्लंडवर 434 धावांनी विजय. आतापर्यंतचा भारताचा सगळ्यात मोठा दुसरा विजय. भारताची 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1ने आघाडी. प्रदर्शित होण्यापूर्वीच तेलुगू फिल्म गांजा शंकरला धक्का. तेलंगणाच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागानं पाठविली नोटीस. गांजा शंकर शब्दावर आक्षेप घेत हटविण्याची केली सूचना. न्यूज टाईममध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा ettvbharat.com.